उद्देश होता, काल जी भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये ज्या गोष्टी खोट्या सांगितल्या गेल्या त्याच्या बाबतीत जी वस्तुस्थिती आहे, 140 कोटीची शहरातली जी 59 रस्त्याची कामं होती त्या कामाच्या बाबतीत वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना शहरवासियांना कळावी ह्या उद्देशानं आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. याबाबत पहिल्यांदा सगळ्यांनाच माहित आहे की ह्याची प्रशासकीय मान्यता 23 फेब्रुवारी 2024 ला झाली होती या 140 कोटीच्या रस्त्याची. आणि त्याचं जो प्रशासकीय मान्यतेचा आदेश होता त्यात स्पष्ट सांगितलं होतं की 3 महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्या कामांना कार्यक्रमादेश देणे बंधनकारक आहे आणि कामं चालू झाली पाहिजेत 18 महिन्यात. या 18 महिने आता जी काल सांगितलं की 18 महिन्यात पुढच्या पूर्ण होतील, तर ह्या 18 महिन्याची कामं पूर्ण होऊन आपल्या शहरातील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळाले असते, पण ते पुढचे 18 महिने सांगतात. मग त्यानुसार त्यावेळेस नगरपालिकेच्या प्रशासनानं 8 मार्च 2024 ला ही निविदा प्रसिद्ध केली. त्याची मुदत होती 28 मार्च 2024 आणि ती निविदा उघडणं अपेक्षित होतं 29 मार्च 2024. पण 29 मार्च 2024 ते 24 जानेवारी 2025 ह्या मधल्या 7 महिन्याच्या काळात याबाबत कुठलीही गोष्ट प्रशासनाकडनं झाली नाही. का झाली नाही तर ह्याच्या मागचं कारण हे तुम्हाला सगळ्यांना माहित असणं आवश्यक आहे. ह्यामध्ये निविदा आल्या होत्या 4, ह्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरनं भरली होत्या 3 आणि एक बाहेरचा संभाजीनगरचा कंत्राटदार होता त्याची 1 होती. मग त्याला प्रेशर आणणं किंवा त्याला कशा पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरला माघारी घ्यायला लावणं यासाठी यांनी 7 महिने घालवले. जर ती निविदा उघडली असती त्याच वेळेस तर ती कदाचित, आता तो कॉन्ट्रॅक्टरनं सुरुवातीला सांगितलं की 15% अभावनं जी निविदा होती, कदाचित त्याची बिलो असू शकली असती, तर ती उघडलीच गेली नाही, त्याची तांत्रिक मान्यता त्याला रिजेक्ट केलं गेलं. तर मग हे जे 7 महिने घालवले, हे 7 महिने कुणाच्या सांगण्याहून घालवले याची मागणी आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने 27/12/2024 ला महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन देण्यात आलं होतं आणि त्यात त्यांनी मागणी केली की त्या तत्कालीन ज्या सीओ होत्या नगरपालिकेच्या जी नार्को टेस्ट करा. ही कशासाठी मागणी होती की हे 7 महिने तुम्हाला निविदा भरल्यानंतर 7 महिने तांत्रिक लिफाफा उघडायला 7 महिने का लागले, ह्यासाठी नार्को टेस्टची मागणी केली होती. त्यानंतर 6 जानेवारीला महाविकास आघाडीच्या वतीने परत याबाबत एक रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळेस तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी लेखी दिलं की आम्ही 28 फेब्रुवारी पर्यंत ह्याचं कार्यक्रमादेश देऊन कामं चालू करू. मग ज्यावेळेस महाविकास आघाडीने दुसऱ्यांदा आंदोलन केलं त्यावेळेस मग ही निविदा 25 जानेवारीला तांत्रिक लिफाफा उघडला, 24 जानेवारीला फायनान्शियल ओपनिंग केली त्याची, म्हणजे आर्थिक लिफाफा उघडला. आणि मग त्यात तो 4था कंत्राटदार होता, त्यात त्यांनी बीड कॅपॅसिटी, बीड व्हॅलिडिटी संपली असं काहीतरी एक पत्र नगरपालिकेने काढलं, त्याची पूर्तता केली नाही, ते त्यांनाच माहित काय झाले. पण 4था कंत्राटदार ह्यातून डिलीट केला गेला. 3च टेंडर राहिले. त्या 3 टेंडरमध्ये हा जो लाडका कंत्राटदार आहे, ह्या लाडक्या कंत्राटदाराची त्यांच्या हिशोबानं म्हणजे 15% बिलो म्हणजे सगळ्यात कमी L1, त्यांच्या हिशोबानं सगळ्यात कमी L1 ह्याला मंजूर झाली. मग पुढं त्याने टेंडर भरलं. त्यानंतर 15% अभावानं त्याने भरली. नंतर 28/4 परत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने उपोषण करण्यात आलं. महाविकास आघाडीच्या 3 पक्षाचे म्हणजे पदाधिकारी उपोषणाला बसले. त्यावेळेस 30 तारखेला पालकमंत्र्यांनी स्वतः येऊन ते उपोषण सोडवलं आणि त्यात पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं की या बाबतीत लवकरात लवकर, आणि उपोषण कशासाठी होतं, हे जर आता जी शहरातली कामं आहेत की 30% बिलोनं बरीच शहरातली कामं चालू आहेत, मग 15% अभावनं हे जे टेंडर आहे ह्यापेक्षा अंदाजपत्रकदारांनाच हे काम करण्यात यावं आणि लवकरात लवकर काम करण्यात यावं, हे आश्वासन पालकमंत्र्यांनी त्यावेळेस उपोषणकर्त्यांना महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना दिलं आणि त्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं. मग त्यानंतर परत काय झालं, 23 मेला एक राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठक झाली. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर KH गोविंदराज, प्रधान सचिव नविदू समिती अध्यक्ष. त्यांनी काय सांगितलं 23 मेच्या
की त्यांनी जे मुद्दे काढले त्यात त्यांनी शेवटचं म्हणजे हे वाचून दाखवतो मला की उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सदर बाबीची पूर्तता करून सदर प्रकल्पाची विहित मार्गाने फेरनिविदेची राबविण्याची समितीने शिफारस केलेली आहे. फेरनिविदा राबवा म्हणून कुणी सांगितलं? गोविंदराजने सांगितलं. मग नंतर प्रधान सचिव नगर विकास त्याच प्रधान सचिवांनी ही किती तारखेला घेतली? ही बैठक होती 23 मे 2025. त्याच प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली परत 18 सप्टेंबर 2025 ला एक बैठक झाली. किती दिवसांत? त्यात त्यांनी परत काय सांगितलं? त्याच प्रधान सचिवांनी सांगितले की तांत्रिक बाबीची पूर्तता करून उपरोक्त शिफारशीच्या पूर्ततेसह मुख्याधिकारी धाराशिव नगर परिषद यांनी आदेश निर्गमित करण्यात यावा अशी समिती शिफारस करते. एकच समिती, एकच अध्यक्ष, दोन वेगवेगळी शिफारशी का? पहिल्यांदा फेरनिविदा काढा म्हणून आणि परत वर्क ऑर्डर द्या. मग ह्या बाबतीत पहिल्यांदा ज्यावेळेस आपलं उपोषण झालं त्यावेळेस 2 तारखेला 2 मेला नगर परिषद संचालकाचं एक पत्र आलं मुख्याधिकाऱ्याला की जर तो कंत्राटदार चालू अंदाजपत्रक दराने काम करण्यास तयार असेल तर त्याचं तसं लेखी घ्या, तो तयार नसला तर फेरनिविदा करा. मग त्या पद्धतीनं मुख्याधिकाऱ्यांनी त्या कंत्राटदाराला पत्र काढलं, कंत्राटदारांना लिहून दिलंही आणि त्या चालू निविदेप्रमाणेच आम्ही चालू दराप्रमाणेच आम्ही काम करायला तयार आहे. त्यानंतर ही जी पहिली SLAC झाली 23 मेची, 23 मेची, हे त्यानंतर झालेलं आहे. 2 मेला पत्र आलं, 1-2 दिवसात त्यांनी लिहून दिलं. 23 मेच्या हे थोडा अंदाजपत्रिका दरानं निविदा काम करायला तयार असताना सुद्धा त्यावेळेस मग गोविंदराज जे अध्यक्ष आहेत प्रधान सचिव नगर विकासचे यांनी फेरनिविदा करण्याचा आदेश का केला, शिफारस का केली, ह्याचं उत्तर शासनानं देणं गरजेचं आहे. हे जे म्हणतात ना म्हणजे कोण, आणि परत तेच सांगतात की आम्हाला तुम्ही परत ह्याबाबत आदेश पूर्तता करून हे करा, कार्यारंभ आदेश द्या. मी याबाबत 9/7/25 ला आपलं पावसाळी अधिवेशन चालू होतं त्यावेळेस आपल्या ह्या शहरातल्या कामाच्या विधानसभेत मागणी केली होती की 18 महिने झाले काम कार्यारंभ अजून नाही, तर याबाबत चौकशी झाली पाहिजे, ते कशामुळे थांबले, ही विधानसभेची मागणी केली होती. आणि नंतर मी परत 20/7 ला परत महाविकास आघाडीच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. 25/7 ला जिल्हाधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यात हा विषय झाला. 21/8 ला मी स्वतः प्रधान सचिव गोविंदराज आहेत हे म्हणजे दोन्ही वेळेस वेगवेगळे बोलले. त्यांचा गजनी झाला असेल एखाद्या वेळेस, गजनी झाला का कुणी केला का कुणाचा दबाव होता, आता हे चौकशीतच कळेल. तर त्यांना भेटलो स्वतः, त्यांना पत्र दिलं आणि मी पत्र दिलं किंवा तुम्ही एकतर फेरनिविदा करा किंवा कार्यारंभ आदेश द्या, काहीतरी करा. तुमच्या ह्या गोंधळात आमच्या शहरातल्या नागरिकांना जी रस्त्याची दुरावस्था आहे, काही जीव गेलेत, बऱ्याच लोकांचे अपघात झालेत, ह्याबाबत तुमच्या म्हणजे राजकारण असेल, मुख्यमंत्री कार्यालयाचं राजकारण असेल काय माहित नाही आम्हाला, पण तुम्ही ह्याबाबत निर्णय घ्या असं गोविंदरावांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं. तरी पण ह्यात काय केलेलं नाही. परत 17 तारखेला परवा पालकमंत्री महोदयाला परत महाविकास आघाडी सिस्टीममध्ये भेटलं पालकमंत्र्यांना आणि त्यांना सांगितलं की याबाबत तुम्ही लवकरात लवकर कार्यारंभ आदेश किंवा काय जे करायचंय, आमचा महाविकास आघाडीची एकच मागणी होती, शहरातल्या रस्त्याची कामं तात्काळ चालू झाली पाहिजे. पण आम्हाला माहित नव्हतं हे निवडणूक लागण्याची वाट बघायची. हे जे 18 महिने गेले, 18 महिन्यात जर कामं पूर्ण झाली असती तर जो नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झालाय तो त्रास कमी झाला नसता का? ह्याला जबाबदार कोण? आणि त्यावेळेस आमची मागणी होती की मी विधानसभेची मागणी केली होती चौकशी करावी, महाविकास आघाडीच्या वतीने नार्को टेस्टची मागणी केली. आज आमची मागणी हीच आहे की मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र हा खूप मोठा यात आहे की याबाबत SIT नेमून याची चौकशी झाली पाहिजे. मग त्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मग कोण शुक्राचार्य आहे, कोण भ्रष्टाचारी आहे, हे सगळं समोर येईल. ह्या गोष्टीच्या बाबतीत आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांना